नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुभेदारांच्या घरी कल्पनाताई प्रतापरावांना विचारतात, अहो लाल मठाची भाजी करू का, चालेल का? तुम्हाला प्रतापराव म्हणू लागतात, काही कर, काही सरकत नाही. आता त्याच संधीचा फायदा घेत प्रिया कल्पना ताईंना म्हणू लागते, आई आज सगळं जेवण तुला बनवावं लागतंय, म्हणजे तुझी लाडकी सून घरात नाहीये का, या घरची मालकीण नाही तर अग मी तुला मदत केली असती को, परंतु कसं आहे ना, या घरच्या मालकिनीने जे काही नियम घालून दिले आहेत ना, त्यामध्ये हा नियम बसत नाही ना. कल्पना ताई म्हणतात की हो, या सगळ्यामध्ये हा नियम बसतही नाही. आणि हे खरं आहे की सायलीस या घराची मालकीण आहे. आणि हो, तुला जर ती आवडत नसेल ना, तर तू कुठल्याही क्षणी हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाऊ शकतेस. आणि त्याचवेळी तिथे अश्विन आलेला असतो. आता हे ऐकल्यानंतर अश्विन कल्पना ताईंना म्हणतो, म्हणजे नवीन इथे राहायचं नाहीये का? तुम्ही अशा पद्धतीने तिला घराबाहेर काढणार आहात का? म्हणजे मी नसताना तुम्ही माझ्या बायकोला घराबाहेर काढत आहात का? आता हे ऐकल्यानंतर प्रतापराव आणि कल्पनाताई एकमेकांकडे पाहू लागतात. प्रतापराव म्हणू लागतात, अश्विन अरे उगाचच अर्धवट ऐकून काही बोलू नकोस. तर अश्विन म्हणतो, मला माहीत आहे ना, माझ्या बायकोशी वाईट वागल्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही ना. कल्पनात ताई म्हणतात, अश्विन हे बघ, तुला माहीत नाहीये, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या बायकोशी बोलायला गेलेच नव्हते. तुझीच बायको माझ्याशी बोलायला आली, कारण तिला खुरापती काढल्याशिवाय तिचा वेळ जात नाहीये ना. आता अश्विन काही बोलणार, परंतु त्याच वेळी सायली अर्जुन त्या ठिकाणी येतात. आता अर्जुन कल्पनात ताईंना विचारतो, मम्मा काही झालंय का, काही प्रॉब्लेम आहे का? कल्पनाताई म्हणतात, नाही, काहीच नाही. आता अश्विन काही न बोलता तिथून निघून जातो. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे नेहमीच तुम्ही नका विचार करू. कल्पनाताई म्हणतात, हो ना, जा तुम्ही हातपाय धुवून या, मी तुम्हाला जेवण वाढते. आता याच संधीचा पुन्हा एकदा फायदा घेत प्रिया म्हणू, वा आता हे मात्र बरं आहे, सासू जेवण वाढणार आणि सून मात्र आयत घेणार. आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई, प्रतापराव, सायली, अर्जुन या सर्वांनाच प्रियाचा राग येत असतो. परंतु कोणीही प्रियाच्या तोंडी न लागता सायली कल्पनाताईंना म्हणते, आई आम्ही 5 मिनिटात येतो, म्हणजे आपण सर्वजण एकत्र जेवायला बसू. असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघून जातात. प्रिया मनाशीच म्हणते, या दोघांचं नक्की काय चाललंय? लोखंडे कोण आहेत याचा शोध तर घेत नाहीयेत ना? किंवा महिप्त शिकरे याच्या तर मागावर नाहीयेत ना? नक्की या दोघांच काय चाललंय, या सगळ्याचा शोध मला घ्यावाच लागेल. तर दुसरीकडे या सगळ्याशी प्रियाचा संबंध आहे अस महिपा शिकरेचा गैरसमज झालेला असतो. आता महिपा शिकरी मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणू लागतो, हग चिचुंदरे, हे सगळं काही तूच करतेस, हे सगळे काही तुझेच कांड आहेत, हे मला चांगलंच माहीत आहे. म्हणजे एवढं सगळं होऊनही तुला काही अक्कल आलेली नाही. पण आता मी तुला नाही सोडणार. हे सगळे खेळ खेळतेस ना, आता मी तुला अशी काही अद्दल घडवेन ना की तुझं हाडही कोणाला सापडणार नाही. आता महिपा शिकरे शांत होतात. त्यांना साक्षीची आठवण येते. महिप शिकरे म्हणू लागतात, पण त्या अगोदर मला माझी पोरगी कशी आहे ही बघावी लागेल. आणि म्हणूनच महिपा शिकरे आता साक्षीला फोन करतात. साक्षी महिपा शिकरेचा फोन उचलते, पण साक्षी मात्र पूर्णपणे स्वतःला हरवून बसलेली असते. महिप शिकरे म्हणू लागतात, ए पोरी, फोन उचलायला एवढा उशीर काय झाला? अगं तू स्वतःला काही त्रास करून घेत नाहीयेस ना? अगं त्या दीक्षितचा विचार करून स्वतःच्या जीवाच बरवरूट तर करून घेत नाहीयेस ना? अगं पोरी, काळजी करू नकोस, तुझा हा बाप अजूनही जिवंत आहे. तो दीक्षित पातळात जरी लपला ना, तरी मी शोधून काढणार. साक्षी मात्र काहीच बोलत नसते, ती फक्त असाच होकार देत असते. महिप्त शिकरे म्हणू लागतात, काय झालं पोरी? अगं बोल ना. अगं तू महिप्त शिकरेची लेक आहेस, म्हणजे कसं असायला? हो, आणि आतापर्यंत तू काय काय केलंस ते सगळं काही आठव. आणि हो, अशा या फालतू माणसांसाठी तुझ्या डोळ्यात अश्रू यायला नकोय.
पोरी अग बोल ना असं म्हणत महिपा शिकरे साक्षीला आवाज देऊ लागतात, परंतु साक्षी मात्र फोन कट करते. आता मात्र महिपा शिकरेंना साक्षीच खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे साक्षी आता स्वतःचा जीव संपवायला निघालेली असते. स्वतःच्या हाताची नस कापून घ्यायचं ठरवते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुभेदारांच्या घरी सायली, अर्जुन यांच्या गप्पा चालू असतात. सायली म्हणू लागते, कुसुमताईला मुंबईवरून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि ही साखरपुड्याची ऑर्डर आहे आणि त्यासाठी आता कुसुमताईंनी हाताशी 2 मुलीही ठेवल्या आहेत. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनलाही खूप आनंद वाटतो. हे सगळं काही प्रिया ऐकत असते. त्याचवेळी कल्पनाताई आणि प्रतापराव त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, सकाळी सकाळीच नवरा बायकोच्या गप्पा चालल्यात वाटतं. तर प्रतापराव म्हणू लागतात, अगं कल्पना, आज अर्जुन एवढा शांत बसलाय याचाच अर्थ सूर्य नक्कीच उत्तरेला उगवला असेल. आता सर्वजण हसत खेळत असतात आणि सर्वांच्याच गप्पा चालू असतात आणि त्याचवेळी अस्मिता येते. अस्मिताचा चेहरा खूप उतरलेला असतो. अस्मिता कुठल्या तरी विचारात असते. तर कल्पनाताई अस्मिताला आवाज देत म्हणतात, अस्मिता अगं केव्हापासून मी तुझी वाट बघतीय आणि हो 2 वेळच्या प्रवासामुळे तुला त्रास तर झाला नाही ना, तू ठीक आहेस ना. तर अस्मिता होकार देते आणि बाकी काहीच न बोलता ती तिच्या रूममध्ये निघून जाते. आता अस्मिताला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास होत आहे हे सर्वांच्याच लक्षात येतं. अर्जुन म्हणू लागतो, काय झालंय, अस्मिता ही अशी का वागत आहे. तर कल्पनात ताई म्हणतात, तुम्ही नका विचार करू, मी बोलेन अस्मिताशी. सायली म्हणते, नाही नका आई, मी बोलेन अस्मिता ताईंशी. असं म्हणत आता सायली अस्मितासाठी कॉफी घेऊन तिच्याशी बोलण्यासाठी निघून जाते. परंतु सर्वांनाच अस्मिताची काळजी वाटत असते. आता सायली अस्मिताशी बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये येते. आता अस्मिताचा मूड फ्रेश करण्यासाठी सायली अस्मिताला म्हणते, काय मग दिल्ली वारी कशी झाली, कुठे कुठे फिरलात आणि हो शॉपिंग वगैरे केलात ना. आता अस्मिता काहीच न बोलता शांतच असते. सायली म्हणते, अस्मिता ताई अगोदर कॉफी पिऊन घ्या. अस्मिता म्हणते, नाही नको, तू तिथे ठेव. आता सायली कॉफी तिथे ठेवते आणि अस्मिताच्या बाजूला बसते आणि अस्मिताला सावरत ती विचारते, काय मग सचिन भाऊजी कशी आहेत. अस्मिता म्हणू लागते, सायली मला तर काहीच कळत नाहीये. मला माहीत आहे, मी आज सचिनला भेटून आले आहे. मी दिल्लीला त्याच्यासोबत राहिले आहे. परंतु मला असं का वाटते की सचिन फक्त वरवर माझ्याशी गोड बोलत आहेत, प्रेमाने वागत आहे, परंतु सचिनचा तो रेस्टॉरंटमध्ये पाहिलेला चेहरा. सायली अगं मला अजूनही आठवतोय. अगं मला असं का वाटतंय आणि मग माझं मन अस्वस्थ होतं. सायली आता अस्मिताला म्हणू लागते, अस्मिताई स्वतःला सावरा पूर्णाची आणि आई काय म्हणाले आहेत. या दिवसांमध्ये प्रत्येक स्त्रीचं मन हळवळ झालेलं असतं. तिचं मन खूप नाजूक झालेलं असतं आणि म्हणूनच अशा छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होतो. पण या गोष्टी मनाला नाही लावून घ्यायच्या हो. अशा दिवसांमध्ये आपल्याला त्रास होतो. त्याचप्रमाणे रडूही येतं, परंतु नाही. अशावेळी काय करायचं, जे आपल्यासाठी चांगलं आहे ना त्याच गोष्टींचा विचार करायचा. तर आता अस्मिता म्हणू लागते, माझ्यासाठी काहीच चांगलं नाहीये. आता हे ऐकल्यानंतर सायलीला खूप वाईट वाटतं. सायली अस्मिताची समजूत घालू लागते. सायली अस्मिताला म्हणते, असं कसं होत आई, तुमच्याकडे जगातली सगळ्यात खूप बेस्ट गोष्ट आहे, ती म्हणजे तुमचं बाळ. अहो बाळ येणार म्हणून सचिन भाऊजी ही किती खुश आहेत ना, आणि ते तुम्हा दोघांचीही अगदी मनापासून काळजी घेत आहेत हे मी पाहिलं ना. सचिन भाऊजी तुम्हाला नेहमी काय म्हणतात, ब्युटीफुल. अस्मिता ताई कसं असतं ना, प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते, परंतु तिच्या नव्याने तिचे कौतुक केलं आणि म्हणाला की किती सुंदर दिसतेस, की ती स्त्री अजून सुंदर दिसायला लागते. अस्मिता ताई हे प्रेम जपा. आता अस्मिता सायलीला म्हणते, हे सगळं काही मला कळते सायली, आणि मी माझं प्रेम जपण्या आणण्याचाही प्रयत्न करते, परंतु माझ्या समोर तो रेस्टॉरंटमधला चेहरा अजूनही जात नाहीये. मला असं का वाटते, मी रेस्टॉरंटमध्ये ज्याला पाहिला आहे तो सचिनच आहे. हा विचार करून अस्मिता खूप
नर्वस होते, तिला त्रास होत असतो. आणि म्हणूनच सायली आता अस्मिताच्या पोटावर हात ठेवते आणि म्हणू लागते, बाळा रे, तुझी मामी आता तुझ्या आईला समजावून थकली आहे. आता तूच समजाव तुझ्या आईला. तुझ्या आईला म्हणावं, आई, अग आपले बाबा दिल्लीला आहेत आणि ते आपले खूप अगदी मनापासून काळजी घेत आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या डोक्यातील हे वेडेवाकडे विचार ना आता थांबव, कारण आता मी लवकरच जन्माला आल्यानंतर माझं नाव तर ठेवायचं आहे ना. मग माझ्या नावाचा काही विचार केलायस की नाही? आता तयारीला लाग बरं, असं म्हणताच अस्मिताच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल येते. आता सायली अस्मिताचा मूड फ्रेश करण्यासाठी म्हणू लागतेस, मिताताई, आपण एक काम करूयात का? तुम्हाला जर मुलगा झाला तर त्याचं नाव धोंडो ठेवूयात आणि मुलगी जर झाली तर तिचं नाव धोंडी ठेवूयात. आता हे ऐकल्यानंतर अस्मिता हसू लागते आणि म्हणू लागते, अग काय तू सुद्धा तुझ्या नव्यासारखे माझी मस्करी करणार आहेस का? नाही, आम्ही अशी काहीही नाव ठेवणार नाही आहोत, कारण सचिनला 4 अक्षरी नाव खूप आवडतात आणि तसे सचिनने तयारही केली आहेत. आता अस्मिता काही बोलणार तर सायली म्हणते, भद्रसेन, असं म्हणत. आता सायलीला अस्मिताला हसवायचं असतं. अस्मिता खूप पोट धरून हसू लागते. सायली अस्मिता या दोघींचीही मज्जा मस्करी चालू असते आणि खूप गप्पाही चालू असतात. अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा एकदा परत आलेला आठवत आहे. आणि हो, त्यानंतरही जे काही झालं तेही मला आठवत आहे. आता मात्र हे ऐकल्यानंतर महिप्त शिखरेंना तो अपघात आठवतो. महिप्त शिखरेंनी कशा प्रकारे प्रतिमाहत्यांना त्रास दिलेला असतो, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, हे सर्व काही महिप शिखरेंना आठवू लागतं. प्रतिमात्या मदतीचा हात मागत असतात, परंतु त्याचवेळी महिप्त शिखेंनी तिथल पेट्ट लाकूड घेत प्रतिमांच्या चेहऱ्यावर वार केलेले असतात, ज्याच्या खुणा आजही प्रतिमात त्यांच्या मनावर असतात. आणि दृश्य अजूनही महिप्त शिखरेच्या लक्षात असतं. तर सायली म्हणू लागते, तुझा खेळ संपलाय महिप्त शिखरे, असं म्हणत सायलीने आता फोन कट केलेला असतो. इकडे मात्र महिपा शिखरे पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता हा फोन नक्की कोणाचा आहे हे त्यांनाही कळत नाही. तर दुसरीकडे प्रिया ही सायली अर्जुनच्या रूम बाहेर येऊन सर्व ऐकण्याचा प्रयत्न तर करत असते, परंतु तिच्यापर्यंत काहीच पोहोचलेलं नसतं. प्रिया चिडते आणि म्हणू लागते, हे दोघं काय बोलतायत ना, काहीच कळत नाहीये. कसं कळणार की या दोघांचं नक्की काय चालू आहे? तर इकडे सायली अर्जुनला म्हणू लागते, महिपा शिखरे एवढा पोचलेला गुंडा आहे ना की त्याला या काही पोकळ धमक्या वाटत असतील. त्याला वाटत असेल की आपल्यासोबत असं कोणी काही करेल का, परंतु नाही. आता त्याला या सगळ्याची जाणीव करून द्यावीच लागेल की हे सगळं काही कोणाला तरी माहीत आहे. या सगळ्याची जाणीव करून द्यायलाच हवी की त्याचा आता खेळ संपला आहे. आता सायलीच हे बोलणं अर्जुनलाही पटत असतं. अर्जुन सायलीला म्हणतो, अगदी करेक्ट आहे, आता त्याला या सगळ्याची जाणीव करून द्यावीच लागेल. आता यापुढची आपल्याला अशी स्टेप आणि असं पाऊल उचलावं लागेल ना की यानंतर आपण जो खेळ खेळणार आहोत त्यामुळे महिप्त शिखरेला तो 22 वर्षाचा ॲक्सिडेंट अगदी करेक्ट आठवेल. आता सायली अर्जुनला काही सांगणार तर त्याचवेळी अर्जुन सायलीला थांबवतो आणि नक्कीच दरवाजा बाहेर कोणीतरी आहे याची जाणीव अर्जुनला होते. आणि म्हणूनच अर्जुन हळूवार पावलांनी बाहेर यायला निघतो. म्हणजे आता दरवाजा उघडून अर्जुन पाहणार, परंतु हे सगळं काही प्रियाच्या लक्षात येतं. आता अर्जुन दरवाजा उघडण्या अगोदरच प्रिया मात्र तिथून गायब झालेली असते. अर्जुन इकडे तिकडे पाहतो, परंतु कुठेच त्याला प्रिया दिसत नसते. आणि म्हणूनच अर्जुन पुन्हा एकदा रूममध्ये निघून जातो. आता अर्जुनच्या रूमचा दरवाजा बंद होताच प्रियाने मोकळा श्वास घेतलेला असतो. ती मनाशीच म्हणते की अर्जुन क्रॉस चेक करण्यासाठी बाहेर आला होता, याचाच अर्थ सायली आणि अर्जुन कशाविषयी तरी बोलत आहेत, परंतु हे नक्की कशाविषयी बोलतायत आणि यांच्या डोक्यात नक्की काय प्लॅन शिजत आहे, कसं कळणार आहे? आता हे दोघेही महिप्त शिखरेपर्यंत पोहोचले, म्हणजे हळूहळू कडेकडेने ते माझ्यापर्यंत
तर नाही पोहोचणार ना असं म्हणत प्रिया घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सायली विचारते की काय झालं होतं. अर्जुन म्हणतो की कोणीतरी बाहेर आहे असा मला अंदाज होता आणि म्हणूनच पाहण यासाठी गेलो, परंतु तिथे मात्र कोणीच नव्हतं. सायली अर्जुनला म्हणते, तसंही आपल्या घरात भिंतीला कान लावून राहणारी एक व्यक्ती आहेच ना, आणि म्हणूनच एवढ्यात आपण काय करत आहोत हे कोणाला काहीही कळायला नको. जर घरच्यांना कळालं तर आपण केवढं मोठं धाडस करत आहोत, यामुळे ते घाबरून जातील. अर्जुन म्हणतो हो, आणि आपण याविषयी घरी बोलायलाही नको, कारण महिप शिकरेला जर धडा शिकवायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा प्लॅन घरी करून काहीच उपयोग नाहीये. मला असं वाटते की आपण पुढचा प्लॅन सिनियरच्या घरीच करूया असं म्हणतात. सायली यासाठी तयार होते. सायली म्हणते, बरं ठीक आहे, आपण आता इथे काहीच बोलायला नको. तर दुसरीकडे महिपा शिकरेच्या घरी आता महिपा शिकरे ते चिठ्ठी हातात घेतात आणि नागराजला म्हणू लागतात, 113% हे काम त्या चिचुंद्रीचंच आहे. आता हे ऐकल्यानंतर नागराज महिपा शिकरेना म्हणतो, प्रियाचं काम? तू असं का बोलतोयस की हे सगळं काही प्रियाने केलं असावं? तर महिपा शिकले नागराजला म्हणतात, तुम्हीच आठवा नागराज शेठ, आपण 22 वर्षापूर्वी हा अपघात घडवून आणला, परंतु या अपघाताबद्दल अजून कोणाला माहीत आहे? त्या चिचुंदरीलाच माहीत आहे ना. आता नागराजला हे सगळं काही आठवतं. नागराज म्हणू लागतो, पण हे सगळं करून तिला काय मिळणार आहे आणि ती असं का करेल? महिप शिकरे म्हणतात, सूड उगवण्यासाठी आठवतं ना, तिने आपला व्हिडिओ बनवला आहे आणि तो व्हिडिओ मिळवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मग आता ती आपल्यावर सूड उगवण्याचा आणि आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते, परंतु 113% नागराज शेठ, आता मी तिचे इतके बारीक बारीक तुकडे करणार आहे ना की चाळणीने चाळले ना तरी घसाघसा खाली पडतील. आता नागराज महिप शिकरेकडे पाहू लागतो. तर नागराजला आता महिप्त शिकरे म्हणू लागतात, चला आत्ताच्या आत्ता जाऊन तिला जा विचारूया. आता मी काही तिला सोडत नाही. तर नागराज महिप शिकरेना थांबवत म्हणतो, हा आता जायचं आणि तिला जा विचारायचं. मग तुला काय वाटतंय, ती सगळं काही आपल्याला धडाधड सांगेल, आणि तसंही हे सगळं काही तीच करते हे तुला माहीत आहे का? तर महिप शिकरे म्हणतात, तिच्याकडून हे सगळं काही कसं वधवून घ्यायचं हे मला चांगलंच माहीत आहे. असं म्हणत आता महिपा शिकरे प्रियाला ज्या विचारायचं ठरवतात. तर इकडे सायली आणि अर्जुन महिप्त शिकरेच्या बंगल्या बाहेर आलेले असतात. आता दोघंही महिप शिकरेची वाट पाहत असतात. आता महिप्त शिकरेना पुढचा एक दणका द्यायचा सायली अर्जुनने ठरवलेलं असतं. आता त्यांनी एक मशाल तयार करून आणलेली असते. सायली अर्जुनला म्हणू लागते, सावधरा, कारण या आगेमुळे तुम्हाला किंवा इतर कोणालाही इजा पोहोचायला नको. या गोष्टीची इजा फक्त महिप्त शिकरेच्या मनावर व्हायला पाहिजे, त्यामुळे सगळं काही अगदी नीटच व्हायला पाहिजे. आता सायली अर्जुनने जी काठी आणलेली असते त्याच्या मागे 22 वर्षापूर्वी असं लिहिलेलं असतं. इकडे महिप्त शिकरे आणि नागराज दोघेही प्रियाला जा विचारण्यासाठी निघत असतात, आणि त्याचवेळी महिप्त शिकरे आणि नागराज निघत असताना नागराजला फोन येतो, आणि म्हणूनच तो महिप शिकरेला म्हणू लागतो, 1 मिनिट, मला फोन आला आहे, तू पुढे हो, मी आलोच आता. महिपा शिकरे त्यांच्या गाडीच्या दिशेने निघालेले असतात. आता अर्जुनने इकडे मशाल पेटवलेली असते आणि महिपा शिक्यांच्या दिशेने भिरकावून दिलेली असते. आता ज्यावेळी महिपा शिकरे मागे येऊन पाहतात तर तिथे एक पेट लाकूड त्यांना दिसतं. महिपा शिकरे ते हातात घेतात आणि हे नक्की कोणी फेकलं आहे हे पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागतात. परंतु त्याचवेळी सायली आणि अर्जुन आता एका झाडामागे लपून असतात. महिप शिकरे आता त्यावर लिहिलेला संदेश वाचतात. 22 वर्षापूर्वी. आता मात्र महिप शिकरे पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आणि त्यांचा हा घाबरलेला चेहरा पाहून सायली अर्जुनला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. तर येणार पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता अर्जुन महिप शिकरेंना फोन करतो आणि म्हणू लागतो, 22 वर्षापूर्वी पनवेल हायवे जवळ जो अपघात झाला होता तो मला माहीत आहे.
आणि हा माहीत आहे की नाही हे दाखवून तुला द्यायचाच आहे, मी जिथे बोलवत आहे तिथे तू यायचं आहे, असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो आणि आता महिपा शिकरेना ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो त्या जंगलात बोलावून घेतो. आता अर्जुनने बाबूचा फोटो एका झाडावर लावलेला असतो. महिपा शिकरे त्या बाबूला ओळखतात. तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि हे सर्व दृश्य सायली आणि अर्जुनने पाहिलेलं असतं. आता सायली अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळं काही महिप शिकरेनेच घडवून आणलेलं आहे. अर्जुन सायलीला म्हणू लागतो, ज्या बाबूने सिनियरचा अपघात घडवून आणला त्या बाबूचा आणि महिप्त शिकरेचा काहीतरी संबंध आहे. तर सायली म्हणते, आता आपल्याला हे शोधून काढावंच लागेल की या दोघांचा काय संबंध आहे आणि हा जर अपघात महिप्त शिकरेने घडवून आणला असेल तर आता मात्र सायली खूप संतापलेली असते. आता सायली अडचून कशा प्रकारे महिपा शिकरेला जाळ्यात ओढत त्याच्याकडून या सत्याची कबुली करून घेतील आणि यानंतर महिप शिकरेला कोणती शिक्षा होईल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.